काय चुकी होती त्या काजलची? 12 वर्षाची ती चिमुकली होती. 100 उठाबशा काढायला होता, ते पण बॅग घेऊन. तू शिक्षिका आहेस का नराधम आहेस? कुठली शिक्षिका आलीस तू? तुझ्या तोंडावरती काळ्या फासून गाढवावरती धिंड काढायला पाहिजे, जेलमध्ये टाकायला पाहिजे, अक्षरशः अटक करून तुला सडवायला पाहिजे. एवढी का नामुष्की आली तुझ्यावरती, की स्वतःचा जो घरचा कुठला घाणेरडा राग असेल, तो ह्या चिमुरडीवरती तू काढती? लाज वाटली पाहिजे. का तर कारण काय आहे? फक्त 10 मिनिटं लेट झालं म्हणून अक्षरशः एका 12 वर्षाच्या चिमुकलीला 100 उठाभाषा काढायला लावतात. ते पण भली-बहाटी मोठी बॅग घेऊन. नालायकपणाचा कळस गाठलेला आहे आजकाल शिक्षकांनी. घरात कुठल्यातरी घाणेरड्या गोष्टीवरनं भांडणं होतात, काहीतरी घाणेरडापणा होतो, त्याचा घाणेरडा राग हे लहान मुलांवरती काढतात. अक्षरशः यांना कुठेतरी कारवाई होणं गरजेचं आहे. नाहीतर हे शिक्षक खूप वाईट लेव्हलला जातील. जी आपली लहान-लहान मुलं आहेत, पुढची पिढी आहे, त्यांच्यासोबत मिसबिहेव करतील, त्यांचं आयुष्य बरबाद करून टाकतील. एवढी ही फालतू पिढी आलेली आहे, एवढी भंगार शिक्षकांची पिढी आलेली आहे. आधीच्या काळात शिक्षक नव्हते का? मारायचे, प्रत्येक गोष्ट करायचे, परंतु त्याला काहीतरी लिमिट होती. असा भडास काढत नव्हते, ना कुठला राग काढत नव्हते. लिमिटमध्ये असायचं सगळ्या गोष्टी. मारलं जरी हातावरती मारायचे, ते पण छडीने शिक्षा द्यायचे. आधी पण लहानपणापासून मुलं शाळेत जायची, लेट व्हायची. प्रत्येकाला उशीर व्हायचा कुठल्या ना कुठल्या कारणावरती. 90च्या दशकातली पिढी तर पळत-पळत शाळेत जायची, चालत जायची. मास्तर त्यांना मारायचे, शिस्त लागाव चांगला त्यांच्यासोबत घडावं म्हणून छडीने मारायचे, ते पण हातावर मारायचे. परंतु तुम्ही तर मूर्खपणाचा कळसच गाठला. तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही तेवढ्यापुरतं ओरडा, मारा, तेवढ्यापुरतं राहून द्या. पण तुम्हाला हा अधिकार दिला नाही, की डायरेक्टली तुम्ही एका चिमुरडीच्या जीवाशी खेळायला उठाल. त्यांचे आई-वडील तुमच्या भरोश्यावरती तिथं पाठवतात. याचा अर्थ हा नाही, की तुम्ही त्यांच्या आयुष्यावरती जुलूम कराल, त्यांना मारून, हाणून अक्षरशः त्यांची वाट लावाल. ही घटना ऐकल्यावरती तळपायाची आग मस्तकाला गेली आहे मित्रांनो. खरं सांगतो, अजून देखील राग मनात आहे, की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना होतात. आता तर ही घटना समोर आलेली आहे, परंतु असे कित्येक लहान-लहान विद्यार्थी आहे ज्यांच्यावरती जुलूम होतो, मार खातात, मार खाऊन घरात येतात. आई-वडिलांना देखील सांगत नाहीत. अक्षरशः मनामध्ये दाबून ठेवतात. मित्रांनो, याच्यामध्ये ही जी चिमुरडी आहे ती 12 वर्षाची होती आणि या शिक्षकीचा माज, या शिक्षकाचा रुबाब, 100 उलटाभाषा तिला काढायला लावल्या आणि त्याच्यामध्ये त्या चिमुकलीचा मृत्यू झाला. मित्रांनो, 100 उठाभाषा, ते भलं मोठं दप्तर आजकाल बघितलं तर त्याला राग येतो अक्षरशः. तेवढं मोठं दप्तर घेऊन चिमुकलीला 100 उठाभाषा काढायला लावल्या. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, एखादा जिममध्ये वर्कआउट करणारा जो माणूस असतो ना, तो देखील एवढे स्क्वॉट्स आणि एवढ्या बैठका मारत नाही. एक लक्षात ठेवा, 100 ही छोटी छोटी गोष्ट नाही आणि छोटा आकडा नाहीये. 30-40 जरी मारलं ना, अक्षरशः डोक्यातनं घाम येतो. तळापायाच्या ह्याच्यापासून घाम सुटतो मित्रांनो. आणि ह्या बाईने तब्बल 100 बशा काढायला लावल्या आणि त्याच्यामध्ये मित्रांनो त्या चिमुकलीचा जीव गेला. काजल गौंड त्या चिमुकलीचं नाव. तिच्या आई-वडिलांवरती काय होत असेल, काय बितत असेल त्यांच्यावरती, मी एक्सप्रेस करू शकत नाही. कारण तिच्या शिक्षकांनी ज्या शिक्षकांकडं त्यांनी पाठवला होता, माझी मुलगी शिकून मोठं काहीतरी बनल हे स्वप्न घेऊन त्याचे आई-वडील तिथं आले होते. त्या शाळेमध्ये ती शिकत होती. मित्रांनो, त्या शाळेने, तिथल्या शिक्षिकेने तिचा जीव घेतलेला आहे. जीव घेतलेला आहे हे म्हणणं डायरेक्टली आता पॉसिबलच आहे. कारण ती शिक्षा त्या शिक्षिकेने दिलेली आहे आणि तिने कबुली देखील दिलेली आहे, की आम्ही आम्ही त्यांना जे मुलं लेट आले, शाळेमध्ये लेट आले, त्यांना आम्ही शिक्षा दिली आणि याच्यामध्ये काजल देखील होती. 10 मिनिटं फक्त उशीर झाला. 10 मिनिटं फक्त उशीर झाला, तर हे एवढ्या मोठ्या लेव्हलला शिक्षा देतात. कॉलेजचं, शाळेचं सीसीटीव्ही फुटेज मागितलं तरी सीसीटीव्ही फुटेज द्यायला तयार नाहीयेत हे. अक्षरशः काय नागडेपणा लपून ठेवतात. मला संताप तर येतो या गोष्टीचा, की आपल्या महाराष्ट्रात पण अशा गोष्टी होतात, तरी देखील कुणाचंच लक्ष नाहीये. सर्वसामान्य लोकांची मुलं का मुलं नसतात का त्यांच्यावरती काय बितत असेल, की माझ्या मुलाला मारलं, एवढ्या लेव्हलला मारून टाकलं. त्या दीदीचं, ते लहान मुलीचं ज्यावेळेस पार्थिव घेऊन चालले होते, असं बघूनच अंगावर काटा येत होता, की एका शिक्षिकाने हे जुलूम केलेले आहेत. या जुलमामुळे ती मृत्युमुखी पडलेली आहे, दगावलेली आहे. स्वतःला जरी तिला स्कॉट्स मारायला लावलं ना, त्या शिक्षिकेला उठाबशा काढायला लावला ना, 10-15 ह्याच्यामध्ये मरून जाईल ती, तेवढं वजन घेऊन. आणि एका चिमुरडीला ती नालायक बाई सांगते. कुठेतरी या बाईवरती कारवाई व्हायला पाहिजे. पोलिसांना विनंती आहे, नम्र विनंती आहे, माझं कळकळीचं नम्र विनंती आहे त्यांना, आवाहन आहे. ही घटना अत्यंत क्रूर आहे.
ह्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. नाहीतर प्रत्येक शाळेमध्ये असे काहीतरी शिक्षक आहेत, जे जुलूम करतात. त्यांच्यामध्ये देखील हिंमत येऊ शकते. तुम्ही शिक्षक आहात. तुम्ही त्यांचं भविष्यव्य घडवणारे शिक्षक आहात. भवितव्यावरती लक्ष द्या त्यांच्या. दुसऱ्या गोष्टी करू नका, उतापात्या करू नका. त्यांना समजत नसेल तर दुसऱ्या मार्गाने सांगा. परंतु 10 मिनिटं फक्त लेट होतोय आणि त्याला डायरेक्टली मारून टाकताय. एवढ्या मोठ्या लेव्हलला तुम्ही जाताय. तुमचा नालायकपणाचा कळस ह्याच्यातनं दिसून येतो. तुमचे भांडणं होतात, मारामारी होतात, घरामध्ये काहीतरी वाद होतात. तुम्ही येऊन हे सगळे वाद त्या लहान मुलांवरती काढता. त्या लहान मुलांवरती तुम्ही मारता. तुमची कुठेतरी आहे ना इज्जत काढली पाहिजे. लाज वाटली पाहिजे या बाईला, जी स्वतः बाई असून एका चिमुरडीला 12 वर्षाची ती चिमुरडी तिला 100 उठाभाषा काढायला लावते आणि त्याच्यामध्ये तिचा जीव जातो. आपलं प्रशासन काय करतं मला याची पण लाज वाटते, की अशी शिक्षक भरती होती का ज्यांची बुद्धी यांचा मेंटल चेकअप करून घेतला पाहिजे ज्यावेळेस शिक्षक म्हणून यांना नियुक्ती करतात. हे मेंटली काय स्ट्राँग आहेत का? हे लहान मुलांसोबत कसं वागतात? या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. नोकरी कुणाला पण देणं गरजेचं नाहीये. ज्यांची ॲबिलिटी जे व्यवस्थित आहेत, जे स्टेबल लोकं आहेत त्यांना नोकरी द्या. त्यांना शिक्षक बनवा. गव्हर्नमेंट कर्मचारी बनवा त्यांना. ना की कुणाच्या पण गळ्यामध्ये नोकरी घालू नका. लोकं वेडे असतात, मूर्ख असतात, रागिष्ट असतात. लहान मुलांवरती, लोकांच्या लहान लेकरांवरती ते राग काढतील आणि याचा दुरुपयोग या असल्या गोष्टींना दिसून येईल. त्यामुळं विनंती आहे सरकारला, शिक्षक भरतीच्या वेळेस कंपल्सरी या लोकांना चेक करून काढा, की ह्यांचं वागणूक कसं आहे, हे लहान सोबत कसं राहतात. ह्यांचा पूर्ण मेंटली चेकअप करून घ्या. काय आहे ह्यांच्यामध्ये, ह्यांची वृत्ती किती, कशी आहे, या सगळ्या गोष्टी चेक करा. त्याच वेळेस कुठेतरी जाऊन ह्यांना शिकवण्यासाठी परवानगी द्या. नाहीतर हे अक्षरशः मित्रांनो काय करतील काय सांगता येत नाही. ही घटना फक्त बाहेर आलेली आहे. असे कित्येक लहान मुलं आहे, जे सहन करतात, दिवस-रात्र मार खातात, परंतु आई-वडिलांना देखील सांगायची हिंमत नसते. ना की कुणाला बाहेर जाऊन ते मोकळ्यापणाने सांगू शकतात. प्रेशर घेतात, टेन्शन घेतात, डिप्रेशनमध्ये जातात, आयुष्याची वाट लागते. त्यामुळे नम्र विनंती आहे, की शिक्षक नियुक्ती करण्याआधी त्यांना बघा, व्यवस्थित चेक करा, त्यांच्यामध्ये काही फॉल्ट आहे का? काय वेडे आहेत का? मूर्ख आहेत का डोक्याने? कारण ह्या लेव्हलच्या ज्या गोष्टी करतात, ते अत्यंत पांगळे म्हणलं तरी काही हरकत नाही, की एका चिमुरडीला 100 उठाभाषा काढायला लावतात, ते पण तिची बॅग असताना सोबत. साधी गोष्ट नाहीये. 30-40 स्क्वॉट्स जरी मारले, उठाभाषा काढल्या, तरी पाय सुजून बसतात. तुम्ही विचार करा त्या चिमुरडीबरोबर काय झालं असेल. आणि माझा पूर्ण सपोर्ट आहे. तिच्यावरती, त्या शिक्षिकेवरती पूर्णतः कारवाई झाली पाहिजे. अक्षरशः जन्मठेप जरी झाली तरी समाधान आहे. कारण मित्रांनो, ही छोटी गोष्ट नाही. तिने आतमध्ये अजून किती लहान मुलांवरती जुलूम केला असेल, त्या पालकांना विचारणं गरजेचं आहे. वसईतली ही घटना हनुमंत विद्या मंदिर नाव आहे या शाळेचं. कुठेतरी जाऊन ह्याच्या प्रत्येक व्यक्तीची, याच्या प्रत्येक स्टाफची चौकशी झाली पाहिजे, की त्यांचं वागणूक कसं आहे, तिथल्या शिक्षकांचं वागणूक कसं आहे, मुलांसोबत वागणूक कसं आहे, या सगळ्या गोष्टी प्रशासनाने लक्षपूर्वक बघितल्या पाहिजे. हीच माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी थांबतो, एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.